कधी हाय नमस्कार. तर कुंभमेळे आलेत बघा. तर जेवायला पण बसले, दूध भात खात्यात. इथं वांग्याची भाजी केलेली आहे आणि इथं दूध आणि मिरचीचा ठेसा आणि दिदाचं खाऊन झालं. दिदा उठले. ओ कुंभमेळा काय म्हणताय, कसं झालं तुमचा प्रवास, देव दर्शन मस्तपैकी. आता उद्या तुमचं हॉटेल तुमच्या ताब्यात घ्या आणि हॉटेलवर जा. आम्ही 4 दिवस हॉटेल सांभाळलं. आमचं पेमेंट करा का नाही दिदे, बरोबर का? मी सांभाळायचा. ओ कौतुक, तुम्ही सांभाळायचं ना. आलेत पप्पा. आता चेहरा जरा तोंड सुकले गत वाटते. खाल्लं नव्हतं का 4 दिवस? व्हिडिओ पाठवा म्हणलं, चांगले नदीतले मस्त चांगले फोटो ठेवले असते तर काय. नेट नका ठेवू दे, पण फोटो तरी काढायचे ना. काय कोणी माणूस म्हणलं असतं धर बाबा फोटो, मी तर म्हणलं असतं बाबा ओ धराव मोबाईल माझा, एवढा व्हिडिओ काढा. एवढा लांब जायचो. बरोबर आहे. जावं अहो तुमच्या गाडीतला एखादा तरी ओळखीचा असेल ना तुमच्या संग माणूस. पोलीस होता की एवढा मोठा पळून तर मम्मी काय गेले तर गेले. काय म्हणते गेला पण काय द्यायचंय, बाद द्यायचंय का? जिलबी पेडा आजपासून आपण कोण झालो आता? महाराज झाले. मग आता संन्यास. संन्यास. मी संन्यास घातलाय मम्मी. ही 3 आणि मी कुठं सोडता तिघांना आमच्या? 3 काय लोकांच्या बाईची पोर आणली काय? संन्यास घातलाय. अहो 2 पोर आणि मी, तुमची 3 माणसं झाली ना, कोण सांभाळणार? तुम्ही संन्यासला चालला. एवढं मोठं हॉटेलमध्ये मटेरियल घेऊन गुंतवून ठेवलंय, ते काय करायचं? नको बाबा, हॉटेल तुम्ही सांभाळणं जाणू बाबा. ते स्टाफ तुमचा आणि ते तुमचं हॉटेल आणि तुमचा ती गल्ला आणि तुमचं ती काउंटर तुम्हीच सांभाळा. तर चला मग तुमचा प्रवास कसा झाला ते सांगा आणि कुंभमेळ्यावरनं काय काय आणलंय तुम्ही दाखवा. खूप छान झाला. मोनालिसाला भेटली नाही. मोनालिसा मला नाही का भेटली? फेमस झाली ती. आता जायचंय पिठापूरला. देव दिवस करत राहा. पिठापूरला जायचं. हा का? ज्याला कोणाला यायचंय माझ्यावर त्याने आताच मला सांगा. पिठापूरला जायचं. तुम्हीच जाऊ बाई. मी आता पिठापूरला जा. अरे संसार संसार आता बंद करा याचा संसार. इकडे वर बघा हो, तुम्ही उज्जैनला गेला तर नदीवर आला तर तोंड तुमचं गोर गोर दिसायला लागलेलं. बघितलं का बघा? पाण्यात मी गेलतो कुंभमेळ्यात. मम्मी कुंभमेळ्यातच म्हणलं की नदीत नदीत बोलले. नदीत पप्पा आंघोळ करून आले तर गोरे गोरे होऊन आल्यात. असंच गोरे होऊन राहा. मला तिथं साक्षात्कार झाला. काय झाले? मी आता इथून पुढं मटण खायचं सोडून दिलं, चिकन खायचं सोडून दिलं. ह्या प्रोसेस चालू होती हळूहळू. आता पिठापूरची वारी करायची. पिठापूरची वारी करता. तर चला मग बाय सर्वांना. आणि चंद्रा चिंगरीची रिअलिटी पाहिलेली आहे त्याच्यामुळे जरा मेंदूत ताणतणाव आहे. हा, कारण जी परिस्थिती आहे तिथली ती वेगळी आहे. गाड्या 50 किलोमीटर अलीकडे लागलेल्या आहेत. ह्या फक्त काल 2 दिवसाचा विषय होता, मौनी अमावस्याचा, म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तिथलं खऱ्या अर्थाने प्रशासन म्हणजे आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथला नाही बोलू शकत, पण जे पोलीस प्रशासन आहे ते ढिम्म आहे. पोलीस प्रशासन हतबल झालं त्या ठिकाणी, कारण लोक तेवढे आल्यात, भाविक भक्त तेवढे आल्यात. ज्या दिवशी मौनी अमावस्या होती त्या दिवशी त्या घाटावरती VIP घाट, त्याच घाटावरती मी देखील होतो. त्या ठिकाणी कमीत कमी 10 कोटीच्या पुढे लोक गेली होती आणि हे कंट्रोल करणं शक्य नव्हतं. एवढं कशी काय बसली 10 कोटी लोक तिथं? तिथं खूप लय मोठे येते. काय मोठं जागा तिथं खूप मोठी. मला तिथला नदीचा पूलच लय आवडला. लय भारी. इंस्टाला 30 रील आहेत सारख्या. अशा पद्धतीने ते बनवले. पण बाकीचा काय विषय नाही. हिंदू एकतेसाठी, हिंदू धर्मासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे. एवढंच. जय श्रीराम.
जय हिंदू सनातन धर्म की. प्रसाद आणलेला आहे त्यांनी आणि फ्रीजवर पेढे आहेत. पेढे पण झालेत वाटून, आता काय थोडे राहिले असतील. शेजाऱ्यांच्या लास्ट प्रसाद आणि जिलबी आणलेली असेल आमच्या उरुळी कांचनवरनं. आणि मेन पॉईंट म्हणजे पाणी. मी त्यांना पाणी सांगितलं होतं घेऊन या म्हणून त्या नदीवरचं, तर ह्या बॉटलमध्ये त्यांनी पाणी आणलेलं आहे. तर पाणी चांगलं असतं म्हणतात घरी आणलेलं आपलं असलेलं, पण ते पाणी आणलेलं आहे. चला मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आपला पूर्ण पहा. परत न भेटू